नमस्कार. आज आपण इयत्ता 8वी मधील पहिलं प्रकरण इतिहासाची साधनं ही इतिहासाची साधनं या पाठातील काही भाग मागच्या तासाला आपण पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये भौतिक साधनं, त्याचबरोबर भौतिक साधनांच्या नंतर लिखित साधनं ही महत्त्वाची साधनं आपण मागे पाहिलेली आहेत. आज आपण पाहणार आहोत हे तिसरं साधन आहे मौखिक साधन. मौखिक साधन. आता या मौखिक साधनामध्ये स्फूर्तिगीत, लोकगीत, पोवाडे, लोककथा, मुलाखती, ओव्या इत्यादी साधनं ही सर्वसाधारणपणे मौखिक साधनामध्ये येतात. इतिहासाचं लेखन करत असताना जसं लिखित साधनं आणि भौतिक साधनं महत्त्वाची आहेत, तसं सर्वसाधारणपणे इतिहासाचं लेखन करत असताना भौतिक साधन हे महत्त्वाचं आहे. भौतिक साधन हे महत्त्वाचं आहे. भौतिक साधन हे महत्त्वाचं आहे. या भौतिक साधनामध्ये स्फूर्तिगीतं, अनेक स्फूर्तिगीतं अनेकांनी लिहिली की जेणेकरून शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती, कदम कदम बढाई जाय, यासारख्या अनेक स्फूर्तिगीतांमधून प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेतून सर्वसाधारणपणे देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारक पुढे आले. पोवाडे, या पोवाड्याच्या बाबतीमध्ये या पोवाड्याच्या माध्यमामधून लोकांना प्रेरणा आणि चैतन्य निर्माण करण्याचं काम या पोवाड्याच्या माध्यमातून झालं. वीर रस निर्माण होतो आणि वीरश्री संचारते. जेणेकरून 1857चा स्वातंत्र्य लढा असेल, शोषित वर्गातील जागृती असेल जी अण्णाभाऊ साठेंनी निर्माण केली. अण्णाभाऊ साठे हे सर्वसामान्यांच्यासाठी लेखन करणारे एक थोर साहित्यिक होते. जेणेकरून माझी मैना गावाकडे राहिली आणि माझ्या जीवाची होती कायली, अनेक पोवाडे त्यांनी रचले. संयुक्त महाराष्ट्राचा लढा यासारख्या अनेक घटना त्यांनी आपल्या पोवाड्यामधून, शाहिरांनी आपल्या पोवाड्यामधून व्यक्त करायचं काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर लिहिला जाणारा पोवाडा अनेक थोर साहित्यिकांनी पुढे आणला आणि त्या पोवाड्याच्या माध्यमामधून पोवाड्या हे एक मौखिक साधन महत्वाचं आहे. त्याचबरोबर लोकगीतं असतील. लोकगीत जात्यावर सर्वसाधारणपणे ज्या ओव्या रचल्या गेल्या, लोकांच्या असणाऱ्या कथा असतील, मुलाखती असतील, या सर्वसाधारणपणे मौखिक साधनामध्ये येतात. आणि ही मौखिक साधनं सर्वसाधारणपणे इतिहासाचं लेखन करत असताना महत्वाचे ठरतात. या मौखिक साधनानंतर चौथं जे साधन आहे दृकश्राव्य आणि दृकश्राव्य साधन. दृकश्राव्य साधन की जेणेकरून काही ऐकायची आणि काही पाहायची अशी साधनं, ही साधनं इतिहास लेखनासाठी महत्वाची आहेत. त्याला ऑडिओ आणि व्हिडिओ असं म्हणतात की जेणेकरून यामध्ये छायाचित्र हा एक प्रकार येतो. छायाचित्र ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृकश्राव्य स्वरूपाची साधने आहेत. छायाचित्र कलेचा शोध लागल्यानंतर वेगवेगळ्या व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू, वास्तू यांची छायाचित्र घेण्याचं काम केलं जाऊ लागलं. प्रसंग जसाच्या तसा समोर ठेवायचं काम केलं आणि त्यामुळं सदरची चित्र
ही विश्वसनीय वाटायला लागली, जशी आहे तशी ती वाटायला लागली. आणि त्यामुळं व्यक्तीच्या चित्रावरून व्यक्तीचा पेहराव कसा आहे, ती व्यक्ती कशी आहे याचा विचार होऊ लागला. छायाचित्रावरून संबंधित प्रसंग नजरेसमोर येतो आणि वास्तू आणि वस्तू या छायाचित्रावरून त्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप लक्षात येतं. त्याचबरोबर पुढचं जे आहे ध्वनिमुद्रित म्हणजेच रेकॉर्ड्स. ध्वनिमुद्रित म्हणजे रेकॉर्ड्स. आता हे काय आहे तर ध्वनिमुद्रित रेकॉर्ड ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने. नेत्यांनी, महत्वाच्या व्यक्तींनी, क्रांतिकारकांनी केलेली भाषणं, गीतं ही ध्वनिमुद्रित स्वरूपामध्ये आज सुद्धा उपलब्ध आहेत. आज सुद्धा उपलब्ध आहेत की जेणेकरून ती इतिहासाची साधनं म्हणून ओळखली जातात. रवींद्रनाथ टागोरांनी रचलेलं जनगणमन हे राष्ट्रगीत. आता हे जे काही गीत आहे हे गीत सर्वसाधारणपणे त्यावेळच्या असणाऱ्या एकंदर स्थितीचा अभ्यास करण्यासाठी महत्वाचं ठरतं. सुभाषचंद्र बोस की ज्यांनी आझाद हिंद सेनेला जे भाषण केलं त्या लोक म्हणजे संबंधित फौजेच्या समोर, त्याची क्लिप आपल्याला पाहावयास मिळते. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. हा जो विचार आहे हा विचार स्फूर्तिदायी विचार आहे आणि सर्वसाधारणपणे याच्या अनेक ध्वनिमुद्रित अशा पद्धतीचं भाषण आपल्याला पाहावयास मिळतं. देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947. त्यावेळी स्वातंत्र्य दिनाला संबोधून जवाहरलाल नेहरूंनी जेव्हा जे भाषण केलं त्या भाषणाच्या ज्या काही क्लिप आहेत त्या आजही आपल्याला पाहावयास मिळतात. जेणेकरून सर्वसाधारणपणे ही ध्वनिमुद्रित आणि रेकॉर्ड जे जे काही उपलब्ध आहेत त्याचा विचार इतिहास लेखनामध्ये होतो. त्यानंतरचा मुद्दा आहे चित्रपट. तर चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा वेगळा आविष्कार आहे. याचं कारण असं, दादासाहेब फाळके यांनी आपल्या कोल्हापूरच्या कलानगरीमध्ये जे भारतीय चित्रपट निर्मितीचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले. 1913 ते 1937 बघा, 1913 ते 1937 जवळजवळ 19 वर्ष त्यांनी या चित्रपटसृष्टीत काम केलं. 95 चित्रपट आणि 26 लघुपटाची निर्मिती करायचं काम केलं. यामध्ये त्यांनी राजा हरिश्चंद्र, लंकादहन, मोहिनी भस्मासूर, गोवर्धन, सत्यवान सावित्री, सेतुबंधन यासारखे अनेक चित्रपट दिले की त्या चित्रपटांच्या माध्यमामधून सुद्धा आज सुद्धा अनेक माहिती आपल्याला उपलब्ध होते. त्यांचे असणारे जे काही लघुपट आहेत, गांधीजींची असणारी दांडी यात्रा, त्यांचा असणारा मिठाचा सत्याग्रह 1930, त्यानंतर 1942चा चले जाव आंदोलन असेल, यासारख्या अनेक ध्वनिफितीच्या माध्यमामधून आपल्याला त्यावेळच्या काळाची माहिती मिळते आणि इतिहास लेखनासाठी हे सर्व उपयोगी पडतं. आणि म्हणून झालेली घटना जशी तशी आपण बघू शकतो. आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना फार मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची साधनं उपलब्ध आहेत. या कालखंडातील भौतिक साधनं, लिखित साधनं ही आज सध्या सुस्थितीत आहेत, चांगली आहेत. त्याचा वापर होऊ शकतोय. ऐतिहासिक साधनांचं जतन केल्यानंतर अशा समृद्ध
जो वारसा आहे तो वारसा आपल्याला भावी पिढीला देता येतो, हे महत्वाचं आहे. भावी पिढीला देता येतो, भावी पिढीला सांगता येतो. या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे. याच्या ठिकाणी स्वाध्याय आपण पाहतोय. पहा, पहिला प्रश्न, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. पहिला, इतिहासाच्या साधनामधील अशी टिंबटिंब साधनं आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. दृकश्राव्य साधन. दुसरं बघा, पुण्यातील या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. इतिहासाविषयी माहिती मिळते. त्याच्यामध्ये आगा खान पॅलेस. त्यानंतर तिसरं, 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा वेगळा आविष्कार म्हणजे, आपण आताच पाहिलं, उत्तर आहे त्याचं चित्रपट. लक्षात आलं? यासारखे आणखी काही प्रश्न आहेत ते तुम्ही अभ्यासा. ओके, धन्यवाद.